नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की तुळजा आणि सूर्या मंदिरात वाट बघत बसलेले असतात. खूप वेळ झाला तरी सिद्धार्थ आला नाही म्हणून तुळजा तिथून जायला लागते. तेव्हा सूर्या तिला थांबवतो. तेव्हा तुळजा सूर्याला म्हणते की मला माहीत आहे इथे सिद्धार्थ कधीच येणार नाही. माझा सिद्धार्थवर पूर्ण विश्वास आहे आणि आपण असं किती वेळ वेड्यासारखं त्यांची वाट बघत थांबायचं आहे. मला पूर्ण खात्री आहे की सिद्धार्थ मला कधीच फसवू शकत नाही. मी जाते असं म्हणून ती तिथून जायला लागते. सूर्या तिला अडवण्याचा खूप प्रयत्न करतो पण ती जायला लागते म्हणून तो मागे ओढतो. देवीच्या पुढे हात जोडून म्हणतो की देवी आता तूच मला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो. आज जर सिद्धार्थचा चेहरा तुळजासमोर नाही आला तर तुळजाच्या नजरेतून मी आयुष्यभर पडून राहीन. तूच आता मला यातून बाहेर काढ. प्लीज देवी आई, तुझ्याच्या अशा आयुष्याची राख रांगोळी होऊ देऊ नकोस. जर सिद्धार्थचा धोका आज तिच्यासमोर नाही आला तर ती आयुष्यभर मला माफ करणार नाही. तिला कायम असं वाटत राहील की मी तिच्याशी खोटं बोललो असं म्हणून तो देवी आईकडे प्रार्थना करत असतो. तेवढ्यात पूनम तिथे पोहोचते. तुळजा पूनमला क्रॉस होते आणि तिला असं वाटतं की देवीजवळ हात जोडून उभा असणारा मुलगा सिद्धार्थच आहे. म्हणून ती सूर्याला सिद्धार्थ समजून हाक मारते की सिद्धार्थ. सूर्या मागे वळून पाहतो. तुळजाला शॉक लागतो. ती आहे तिथेच थांबते आणि मागे वळते. तिला कळतं की सूर्या खरं बोलत होता. तेव्हा त्या पूनमला आठवतं की हा मुलगा आपल्याला हॉस्पिटलमध्ये भेटला होता. त्यावर पूनम म्हणते की अरे तूच मला हॉस्पिटलमध्ये भेटला होता, तो तूच ना. त्यानंतर तुळजाला क्लिअर होऊन जातं की हा सूर्या आपल्याशी खरं बोलत होता, सिद्धार्थच होता तो. तेव्हा सूर्या म्हणतो की हो. पूनम म्हणते की अरे तुम्हाला सिद्धार्थने पाठवलंय का? सिद्धार्थ कुठे आहे? तेव्हा सूर्या म्हणतो की तो नाही येणार इथे. पूनम म्हणते की काय खोटं बोलू नकोस, इथे कुठे लपलाय का तो? प्रँक करताय का तुम्ही माझ्यासोबत? तेव्हा सूर्या म्हणतो की नाही. इकडे तुळजा रडून खाली पडते. सूर्या तिला उचलायला जातो. तेव्हा ती म्हणते की तुळजा तू स्वतःला सांभाळ, असंच तू वागलीस तर कसं होणार? ती उभी राहते. पूनम तिच्याजवळ येऊन म्हणते की सिद्धार्थने तुम्हा दोघांना पाठवलं आहे का? कारण आज आमचं लग्न आहे ना. तेव्हा तुळजा रडत असते. पूनमला वाटतं की तुळजाला काहीतरी झालंय म्हणून पूनम तुळजाला म्हणते की थांबा, माझा होणारा नवरा इतक्यात येईलच. तो डॉक्टर आहे ना, तो तुम्हाला नक्की औषधोपचार करेल असं म्हणून ती सिद्धार्थला फोन लावायला लागते. सिद्धार्थ काही फोन उचलत नाही. तुळजाला तिच्यासोबत सगळ्या घडलेल्या घटना आठवतात. तेव्हा ती पूनमला म्हणते की अगं नाही येणार तो. मी सुद्धा अशीच वेडागत त्याला फोन करत राहिले पण त्याचा फोन परत कधी लागलाच नाही. हे बघून पूनम म्हणते की काय म्हणताय तुम्ही? तुम्ही सगळे खोटं बोलताय. माझा सिद्धार्थ असा वागूच शकत नाही. तुळजा उभी राहते आणि तिला सांगायला लागते की तो तुला फसवतोय. मला सुद्धा त्यांनी फसवलंय. सूर्या म्हणतो की हो, तुम्हाला जसं फसवलंय ना आता तसं हिच्यासोबत फसवून झालंय. पूनमला खूप वाईट वाटतं. तुळजा म्हणते की हो, तो कधीच येणार नाही. पूनम म्हणते की काय पुरावा आहे तुमच्याकडं? कशावरून तो तुमचा सिद्धार्थच माझा सिद्धार्थ असेल? तेव्हा तुळजा आपल्या काही ठरलेल्या गोष्टी सांगते. ती म्हणते की तो डॉक्टर आहे, ठाण्याचा आहे, पुण्यात शिकलाय, मानेवरती आहे. पूनमला सगळं क्लिअर होतं की ती सिद्धार्थबद्दलच बोलत आहे. तेव्हा तुळजा म्हणते की अजून काही पुरावे हवे असतील तर फोन द्या. म्हणून पूनमकडून फोन घेते आणि आपण सोशल मीडियावर लॉक केलेले फोटो अनलॉक करून तिला दाखवते. त्यात सिद्धार्थचे आणि तुळजाचे काही फोटो असतात. तेव्हा तुळजा तिला म्हणते की काही लोकांना फोटो दिसू नयेत, कुणालाच फोटो दिसू नयेत, आमच्याबद्दल कळू नये म्हणून हे फोटो लॉक केले होते. कोणाला असे फोटो दाखवण्याची वेळ येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. पूनम फोटो बघते आणि ती तिथेच पडून रडायला लागते. तिला काहीच समजत नसतं की आपल्यासोबत काय झालं आहे. तुळजा तिला धीर देते आणि म्हणते की हे बघ, घाबरू नकोस, मी या सगळ्यातून गेलीये. मला माहीत आहे तुझं दुःख मी समजून घेऊ शकते पण तुला आता स्ट्रॉंग व्हावं लागेल. ती उठते. पूनम म्हणते की मी काय करू, त्यांनी मला फसवलंय. तेव्हा तुळजा म्हणते की तो तसाच मुलगा आहे, तू स्ट्रॉंग राहा, तुला स्वतःसाठी लढायचं आहे. इतक्यात तू हार मानून कशी चालेल? ती पूनमला खूप समजावते. पूनम तिथून निघून जाते. तुळजाला खूप राग आलेला असतो. तुळजा आपल्याला कसं कोणी फसवू शकतं याच्यावर विश्वास बसत नसतो. ती देवी आई समोर जाते, हात जोडते आणि मागे होऊन सूर्याला म्हणते की सूर्या, आज नारी शक्तीचा दिवस आहे. तू मला वचन दे की सिद्धार्थला जिथे कुठे असेल तिथून शोधून तू माझ्या पायाशी आणून लोळवशील. त्याला स्त्री शक्तीचा मान हा ठेवावाच लागेल.
तो असा कोणाचाही अपमान करून कुठेही जाऊ शकत नाही. त्याला सुद्धा कळायला पाहिजे की मुलगी, स्त्री फक्त स्त्रीच नसते, तिच्या अंगात सुद्धा कालिमाची सगळी रूप असतात. त्याला आता हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. सूर्या, मला वचन दे, येत्या काही दिवसात सिद्धार्थला तू माझ्या पायाशी लोळवशील. तेव्हा सूर्या तुळजाला वचन देतो, जिथे कुठे तो असेल तिथून मी तुझ्यापाशी पायाशी आणून टाकणार, असं म्हणून तो तुळजाला वचन देतो. तुळजा घरी जाते. एकटीच आपल्या रूममध्ये कोंडून सगळ्या घेतलेले खाली थंडी फेकते. सगळ्या वस्तू फेकवाफेकी करते की कसं मी चुकले, मी का प्रेम केलं, मी एवढं सुद्धा का लक्ष दिलं नाही. तेव्हा सूर्या तिथे येतो आणि तिला समजावायला लागतं, अगं तुळजा, तू काय करतेयस, तू असं वागू नकोस, तुला कळतंय का. तेव्हा तुळजा म्हणते की अरे सूर्या, आम्ही चांगल्या डॉक्टर्सकीच्या शाळेत होतो, तेव्हा आम्हाला शिकवतात की प्रत्येक रोगावर उपचार करायचा असेल तर त्याच्या आधी लक्षणं जाणून घेतली पाहिजेत. मग मी प्रेमात असं कसं नाही केलं की तो फसवू शकतो, याची लक्षणं मी आधीच ओळखायला हवी होती. पण मी चुकले, मी साफ चुकले. मला त्याच्यावर असा अंधळा विश्वास ठेवायला नको होता. मी का प्रेम केलं असं म्हणून ते स्वतःलाच कोसत असते. सूर्या तिला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या, मी त्याच्यावर खरंच खूप मनापासून प्रेम केलं, मी कशाचाच विचार केला नाही. पण आता असं वाटतंय की प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच प्रेम करायला हवं. आधी तो आपल्यासोबत कायम राहील का नाही याचा विचार न करता मी त्याच्यावर पूर्ण अंधळा विश्वास ठेवला आणि त्याची फळं मी आत्ता भोगतेय. माझं अख्खं आयुष्य त्याने बर्बाद करून टाकलं. सूर्या तिला म्हणतो की तुळजा, तुला फसवलं ना, जाऊ दे, तुला देवी आईनं अजून एक संधी दिलेली आहे, तू त्या संधीचं सोनं कर, तू स्वतः उभी राहा, पुन्हा एकदा डॉक्टरकीचं राहिलेलं तुझं शिक्षण पूर्ण कर, एक चांगली डॉक्टर हो, चांगलं सगळ्यांना बरं कर, हेच तू तुझ्यासाठी करू शकतेस. तुझं म्हणते की सूर्या, मी तुला वचन देते की मी यापुढे सिद्धार्थचा विचारच करणार नाही. खरं तर मी खूप चुकले, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. तू एवढा वेळ मला सांगत होता पण मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, माझं चुकलं. तेव्हा सूर्या म्हणतो की या नवरात्रीच्या दिवसात तू स्वतःत बदल घडव. हे घे, तू नवरात्रीची 9 रूपं देवीची माहीत आहेत, प्रत्येक ह्याच्यात लढायचं असतं. नारी शक्ती फक्त रडत बसू शकत नाही. त्यावर तुळजा म्हणते की हो. सूर्या तिच्या आवडीच्या लेमन गोळी आणलेला असतो, तो तिला देतो आणि म्हणतो की हे घे तुझ्या आवडीची गोळी. तुळजा ती गोळी बघून खूप खुश होते, खाते. तेव्हा सूर्या म्हणतो की मला जर आधीच माहीत असतं तुला एवढं नुसती एक छोटीशी गोळी दिल्यावर एवढं हसशील तर मी आधीच तुला गोळ्या दिल्या असत्या, मला एवढी मेहनत करावीच लागली नसती. तुळजा हसते आणि इथेच लाखात एक आमच्या दादाचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की गावात भव्य दिव्य दांडियाचा महोत्सव असतो. त्यात सगळ्यात जिंकून आलेल्या कपलला सर्वोत्कृष्ट कपल मानणार असतात. तेव्हा सगळ्या बहिणी तुळजाला आणि सूर्याला दांडिया खेळण्यासाठी तयार करायच्या मागे लागलेल्या असतात. पण सूर्या तयार होत नाही, म्हणून त्याच्या बहिणी आपल्या तुळजा बहिणीकडे जातात आणि तिला सांगतात की दादाला दांडियासाठी तयार कर. तेव्हा तुळजा सूर्याला जाऊन म्हणते की मी तुला एक मागितलं तर तू मला देशील. सूर्या म्हणतो की काय. तेव्हा तुळजा म्हणते की माझ्यासाठी दांडिया खेळशील. तेव्हा सूर्या आता तयार होतोय की नाही हे पाहणं, पुढे पाहणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.